गाइस वेलकम टू न्यू ब्लॉग. सो आता आम्ही चाललोय पेट्रोल भरायला पियुषच्या गाडीमध्ये. तर आम्ही काढली आहे 160 साहिल सोबत आणि पुढे आहे पियुष त्याच्या ॲक्टिवा 6G. पियुषचं म्हणणं असं आहे की जेव्हा तो गाडी एकटा चालवतो तेव्हा तो फुल फॉर्ममध्ये असतो. हे किती काय तर पियुषच्या गाडीमध्ये टाकायचं आहे पेट्रोल आणि आम्हाला जायचं आहे नेरळला जाऊन कबाब पाव आणि तिकडचा फेमस वडापाव. तर नक्कीच तुम्ही बघा, मोठा लगेच ज्या व्हिडिओनंतर अपलोड होऊन जाईल ते व्हिडिओ नक्की पहा. त्याआधी सगळ्यांना सप्रेम नमस्कार. तुमचा मित्र नंबर तुमच्या समोर तर संध्याकाळची वेळ सुमारे 5 किती वाजले रे? 5:30 टाइम दिया नाही रे, टाइम दिले पहिले. तर इकडे टाईम दिलेला आहे 5:23. 5 वाजून 33 मिनटं झालेले आहेत. 5:30 23 मिनटं झालेले आहेत. विषय असा आहे की आमचा जो फाटक आहे तिकडचा जो फाटक आहे मेन वांगणीचा फाटक जो आहे तो फाटक झालेला आहे बंद 15 तारखेपर्यंत. तर आम्ही पूर्ण जेवढे वांगणीकर आहेत त्यांना जर इष्ट जायचं असेल तर त्यांना दोन्ही फाटकातून जावं लागतं. तर सगळ्यात प्रॉब्लेम बोलू शकतो ते आहे. तर जेवढी पण गाड्या वगैरे आहेत ते सगळ्या गाड्या दोन्ही फाटकातून निघतात. आणि तुम्ही बघा, तुम्हाला मी दाखवतो हालत नाही बेकार आहे. आणि इकडे असं माती किती आहे त्यामुळे खूप जास्त उडते. खास करून जेव्हा पुढे ट्रक असतो ट्रॅफिक पण खूप जास्त होतं. आणि या गावातून दोन्ही गावातून जाण्यासाठी जे मोठे मोठे ट्रक वगैरे आहेत त्यांना जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो. आता या 4 व्हीलरसाठी आम्हाला पाठी थांबावं लागेल. MS-17 निसान MS-17 सनी मला मी नक्कीच दाखवेल पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये की फाटकाची काय हालत झाली आहे. तुम्ही बघा आणि नक्कीच आपलं ओपिनियन द्या. मी हा व्हिडिओ इकडेच थांबवतो. तर तुम्हाला जर चंदेरी किल्ला बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता त्या डोंगराच्या पुढे हा जो डोंगर आहे त्याच्या या डोंगराच्या पाठीमागे जो मोठा दिसतोय जर दिसत असेल तर तो आहे चंदेरी किल्ला. चंदेरी किल्ला सगळ्यांसाठी नाही. कधीतरी आम्ही जाऊ. तिथे फक्त एक्सपिरियन्स ट्रॅकरच जाऊ शकतात. आमच्या जीवनामध्ये कधीतरी एकदा जाऊच. तिकडे जायसाठी खूप रिस्क आहे, कारण की तिथे 1 जानेवारीला 700 फीट खाली माणूस पडून